नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. आणि आता आजच्या ब्लॉगची सुरुवात होता रात्री. आणि तुम्ही बघला असताना तर मी एवढे सारे तुम्ही पिशवे बघताय, पण या पिशवेत नक्की असा काय तास तुमका दाखवचा काय असा आतमध्ये का एक नवीन काहीतरी असा आमच्यासाठी नवीन असा आणि एक नवीन ट्राय करून बघतो कितपत काय होता आता. तर तुमचा दाखवतो काय असा. आणि बऱ्याच जणांना माहिती असेल आता हे बॉक्स दिसतात म्हटल्यानंतर कळलंच असतं काय आहे. तर आता रक्षाबंधन येतं तर त्याच्यासाठी आम्ही राखी आणलेले आहेत. तर जर कोणाक होलसेलने हवे असले तर तसे पण देऊचे आहेत. आणि कुडामध्ये सुद्धा म्हणजे आपल्या कुडामध्ये लागतले लवकरच काय लागतले ते तुम्हाला नंतर सांगते, नंतर उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगतो. तर आता मी तुमका राखी दाखवते थोडक्यात कसे आहात आणि काय ते. ओके. आणि तुमका थोडक्यात प्राइस रेंज सांगतो म्हणजे कोणाक होलसेल हवे असेल तर त्यांना बरं पडतला. तर हे बघा म्हणजे बरेच पॅटर्न आहेत, एकच नाही असे खूप प्रकारचे असतात. तर एक तुमका दाखवते थोडक्यात असं पटापट. तुमका थोडक्यात पॅटर्न दाखवतो एवढ्यात कसे कसे असतात ते. तर हे बघा तर हे मी आता तुमका आपण असे स्टॉल मध्ये ज्या रेटने लागतले ते दाखवते, सांगते मी तुमका रेट. तर याच्यातले असे बरेच पॅटर्न आहेत अजून पण. हे बघा तर हे आपल्याक मिळतले फक्त आणि फक्त 20 रुपये. आणि जर होलसेल रेटने घेत असाल तर त्याच्यापेक्षा थोडं कमी पडतला. हे बघा बघू शकताय सुंदर सुंदर राखी असतात एकदम. हे बघा भरपूर आम्ही आणलं म्हणत तुमका सांगणं नाही, तुम्ही लाईव्ह बघू शकताय, विषय नाही. जेव्हा आपलं स्टॉल लागतो तेव्हा तुम्ही बघू शकताय, पण एवढ्यात पण तुमका दाखवते एकदम जवळ नाही. बघा हे बघा कलर्स असतात, डिझाईन्स असतात, व्हरायटी असतात, मस्त मस्त सुंदर सुंदर खूप. आता कसा सगळा इस्कीत गेलाय तर मी खूप हे जातला. तर ह्या सगळ्याच बघूचं असलं तर तुमका एक तर स्टॉल वरती यायचं लागत. हे बघा बघू शकताय एकदम वेगळे असतात. भाई हे असं वरती मेन्शन केलेलं असा. हे बघा ओके. बघा एकदम मस्त मस्त असत, मस्त मस्त राखी आहेत. आणि सिलेक्ट पण तसेच केलेले असतात आणि त्यांना एकदम मस्त असत. आणि हो पहिलाच प्रयत्न तर नक्की यावा स्टॉलवर. अजून पण बाकीचे दाखवते. अजून आपला काम भरपूर पॅकिंग वगैरे करूचा असा. लहान मुलांसाठी सुद्धा एकदम मस्त मस्त असत. ते तर एकदम भारी आवडतं तुमका, एकदम भारी आहेत. तर हे आता आपण भरून ठेवूया. जसं की काम असा भरपूर पॅकिंग वगैरे करूचा असा दिवस आता एकदम कमी राहिलेले असत. पण होलसेल जर कोणाक हवे असले तर नक्की कॉन्टॅक्ट करा, तुमका एकदम बेस्ट प्राइस मध्ये देऊचा प्रयत्न करतो. आणि हे बघा असे पण आता 15 ऑगस्ट जवळ येतात सो रक्षाबंधनच्या अगोदर. तर हे बघा हे पण असे पण कोणाक हवे असले तर 15 ऑगस्ट साठी मुलांका हातात एक म्हणजे राखी नाही असं एक त्या दिवसासाठी म्हणजे आपल्या तुम्ही घेऊ शकताय. तर हे बघा आणि एकदम घेणारे काय म्हणजे असं होलसेल रेटनेच मिळतले. आणि आता फ्रेंडशिप डे झालो, फ्रेंडशिप डेचे बँड तर भरपूर जणांनी बांधलेले असतात. वेगळा आमचा असं अचानक डोक्यात दिला की मतलब 15 ऑगस्ट साठी हे बेस्ट वाटतात मला. अजून पण बॉक्स मधले चांगले दाखवतो, एकदम चांगल्या क्वालिटीचे मस्त. हे बघा या सगळ्यासाठी तुमका कॉन्टॅक्ट करूचं लागत किंवा स्टॉल वरती प्राइस काय भेट देऊची लागते. 25 रुपये. हे बघा 25 रुपये ही राखी. हे बघा हे पण तुमका त्याच रेटने मिळतले. हे बघा आणि जर एकदम घाऊक जर असलं तर मग थोडं अजून पण हे होऊ शकता. तर बघून घ्या. हे पण मस्त वाटतं पॅटर्न. हे बघा भरपूर आहेत आपल्याकडे. हे बघा असे पण कोणाक 5, 10 किंवा काय असं 20, 25 हवे असले तरी पण मिळू शकतात. जसे तुमका हवे तसे करा. व्हरायटी भरपूर आहेत दाखवते. हे बघा एक नंबर वाटता ब्रो, भारी वाटता. हे बघा हे किती रुपये? 20. हा हे 20 रुपये.
म्हणजे असं नाही, पहिल्यांदाच हा म्हणान थोडा म्हणजे अनुभव येऊच्यासाठी हा जस्ट असं एक प्रयत्न करतो. हा हे बघा, हे बघा, हे राखे मी तरी 30 रुपये. हे हे बघा बघा डबीतले विथ ते डबी. पण. हा एकदम व्यवस्थित. हे बघा म्हणजे आम्ही असं विचार केला का ह्याच्यात जास्त कमावतो ह्या धरूक नाही हा. पण पैसे वसूल जाऊ काय. हे बघा दाखवते. प्राइजेस योग्य असत का नाही तुमका राखीची क्वालिटी बघूनच कळलं असतं ना. अजून खूप सुंदर सुंदर राखी आहेत. हे बघा, तर उद्या तुमका थोड्यांची टॅगिंग झालेली असा, थोड्यांची टॅगिंग होऊची अजून टॅग मारूची असत. प्राइस उद्या तुमका स्टॉलचा ऍड्रेस मिळतलो. हे बघा, हे बघा, हे बघा किती सुंदर सुंदर राखी आहेत बघा. हे बघा काय झालं तर सगळा खोलीत बसला ना तर काय होता मिक्स होता सगळं परत. हे बघा, तुम्ही असे बॉक्स पण घेऊ शकताय जर कोणाक हवे असले तर. हे बघा, हा बॉक्स पण घेऊ शकताय. एका बॉक्स मध्ये तरी किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 एक डझन राखी आहेत एका बॉक्स मध्ये. हे बघा किती डिझाईन बघा, मस्त मस्त डिझाईन आहे. आता मी सगळेच काढणंही नाही, आता सगळं दाखवलं तर त्याची मजा पण नाही राहायची. हे बघा, लहान मुलांचे दाखव. लहान मुलांचे एकदम मस्त असत, भारी. अजून एक दाखवते मी. ह्या सगळं आता भरू आहे आणि दिव्या ह्या कामात बसवतो तुम्ही. थोडे अजून वेगळे आहेत. हे बघा हे बघा, असे पण आहेत. हे बघा पूर्ण एका डबीत एक डझन असे पॅक आहेत. आणि आता आपण बघूया लहान मुलांचे. सगळ्यात मोठं आकर्षण असतं लहान मुलांका. लाईटीची होई, कार्टूनची होई, गाडीची होई, अजून काय काय होया. तर त्या सगळा मी त्याला दाखवते मी. आता हे आपण थोडा साईडीत ठेवूया, कारण नाही तर सगळं एकत्र होताला. कारण ह्याचं काम अजून भरपूर आहे, तर उद्याच सगळा नेऊचा. तर हे बघा, हे राखी बघा. हे बघ किती सुंदर सुंदर राखी आहेत बघ. दाखवते. हे बघा, हे राखी जरा थोडी ह्याची किंमत जास्त आहे. तरी पण तुमका बेस्ट प्राइस मध्ये देऊचो प्रयत्न. हा हे बघा, तर आता आपण बघूया लहान मुलांची राखी असते ते. तर मी दाखवते तुमचं. हे बघा, हे किचनचे राखी आहेत. किचन येते वाटतं त्यांना किचन असत, पण हे राखी असत जे की तुम्ही राखी झाल्यानंतर किचन म्हणून यूज करू शकताय. तुम्ही किचन म्हणून वापरू शकताय. बघा अजून लहान मुलांचं कसं असतं, गाडी होई, बॅटरी लाईटची होई, असं तसं काय काय असतं. हे बघा म्हणजे राखी झाल्यानंतर तुम्ही आता यूज पण करू शकता बॅटरी म्हणून. अशा राखी आहेत. डोरेमॉन रॉकेट, अजून काय काय असत. बॅटरी आहेत, बॅटरी स्टलवाले असत. एक इली आहे. हे बघा मोबाईल आली सुद्धा, आणि ह्याच्यामध्ये लाईट असा. अजून हे पण किचन वालीच आहेत. हे बघा अजून काय काय फुलपाखरू. एक गेम असत छोट्या मुलांसाठी. म्हणजे रक्षाबंधन नंतर न फेकता, हा न फेकता त्याचा यूज करूच्यासाठी आयडिया असा. हे बघा काउंट वगैरे करतात, माहिती आहे लहान मुलांसाठी घेतात स्पेशली. मिळाला एक सिल्वरचं गोळ मिळा असं फिरवायचं कसलं. आता हे बघ हे घड्याळासारखी आहे. हा ही घड्याळासारखी आहे बघा.
अजून पण हा ते बघा दाखवते. हे झाले. हे आपण कार्टून जे लहान मुलं आपली घरातली टीव्ही वरती बघतात ना, त्याची कॅरेक्टर वगैरे असतात त्याच्यामध्ये. मोटू पतलू, मिकी माऊस, डोरेमॉन, छोटा भीम. हे बघ, हे पण काय काय असेल बघ, गदा हा काय अजून काय काय असेल तर. ओके, हे बघा, हे मस्त. हे बघा, हे मस्त आता स्पायडरमॅन, महाकाल, जय श्रीराम, गदा वगैरे असत. छोटा भीम आणि काय काय भरपूर सगळे आहेत लहान मुलांसाठी तर खूपच आहे. पोकेमॉन म्हणजे ज्यांका ज्यांका ज्याचा कार्टून आवडता त्या रिलेटेड राखी आपल्याकडे अवेलेबल असत. हे बघा असे पण आहेत बँड एकदम लहान मुलांसाठी होते. हे बघा, हे पण लाईट वाले असतात. इकडे एक स्विच असा पाठीमागे. डोरेमॉन अजून काय काही कार्टून अजून सगळ्यांची आपल्याला येणच नाही. हे असे होते बघा, याच्यामध्ये अशी लाईट पेटता. सेल वरती चालणारे. तर कोणाचे असे होलसेलने पण हवे असले तरी पण असतात आपल्याकडे. आणि होलसेलने जर कोणाक हवे असले तर नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि आम्ही कुडापासून एकदम जवळ असतो. शिनचॅनची वगैरे असा. हे बघा, जास्त चर्चेत असलेला कार्टून. त्याच्यामध्ये पण लाईट. हे बघा, हे तुमका मिळतले एकदम बेस्ट प्राइस मध्ये. आणि प्राइस बघितल्यानंतर तुमका कळतलं काय तुमका हे करूची गरज लागायची नाही. माका वाटतं नाही बार्गेनिंग कोणाक करूची गरज लागा. कोणाक करूची गरज नाही लागायची. एकदम परवडणारे रेटमध्ये मिळते. तर नक्कीच तुम्ही स्टॉलला व्हिजिट द्या आणि घेऊन जा. एकच हेतू, जास्त फायदा करूचा हेतू नाही. फक्त काहीतरी करून बघतो, हा प्रयत्न करतो छोटं. एक काहीतरी म्हटलं वेगळा काहीतरी करून बघूया, त्यात किती यशस्वी होतो. आतापर्यंत खूप जणांचे असे बिझनेस प्रमोट केले भरपूर. आतापर्यंत सगळं बरेच जणांचे केले आणि तुम्ही सगळ्यांनी त्याचा सपोर्ट पण मस्त म्हणजे प्रतिसाद काय म्हणतात तर मस्त मिळालं. तर आता ह्या आम्ही करतो. तर आता आमका बघूया किती प्रतिसाद मिळतात. तर असे असत. आता याचं काम म्हणजे आमका आता जाग्यावर राहण्या सगळा पॅक करूचा. ह्या व्यवस्थित सगळं करून ठेवचं आता. तर आता थोड्या वेळाने सगळं करतो. आणि जर कॉन्टॅक्ट नंबर देता, जर कोणाक हवे असले तर कॉन्टॅक्ट करू शकताय. किंवा उद्यापासून स्टॉलवर कुठे लागतील आता मी हे करतोय. तर उद्या ॲड्रेस वगैरे स्टॉल दाखवेल. तर नक्कीच थैसर यावा आणि राखी घेऊन जाय. यंदाचं रक्षाबंधन आमच्या बरोबर करा. हा बरोबर, यंदाचं रक्षाबंधन आमच्या सोबत करा. आता कामाक लागूया. जर ह्याच्यात यशस्वी झालोच तर अजून पण एक प्लॅन डोक्यात आहे गणपतीच्या तोंडावर. तर म्हणजे गणपती पुढे येताच तर थोडंसं एक डोक्यात विचार चाललेत. तर बघू ह्याच्यात कितपर्यंत काय होत आता. त्यानंतर मग एक छोटासा प्रयत्न आहे, सुरुवात आहे. त्याच्यानंतर बघूया ह्याच्यात तुमचा सपोर्ट कसा मिळता. तर त्याच्यावरती पुढे काहीतरी करूचा चालला तर नक्की सपोर्ट करा आणि स्टॉलवर येऊन जाय. A few moments later. जेवण वगैरे आमचा झाला आणि पॅकिंग तर चालूच होता. पण पॅकिंग चालू असताना आता लाईट गेलेली असा. तो तरी पण इकडे टॉर्चवर काम चालला. काय वाजले किती 11:30. टाइम भरपूर झालेला. लाईटीन गोंधळ मारले त्याच्यात. काय करतो करू काय लाईटने गोंधळ मारला. तरी बऱ्यापैकी झालेत ना. थोडे राहिले. पॅकिंगच महत्वाचा. बघताना सोप्या वाटतं पण काम करताना सोप्या कामा पण वेळ लागता. आपण आता लाईटीची वाट बघायची आणि बाकी काय नाही. बाकी काम कंप्लीट करायचा, व्हिडिओ एडिट करायचो. सो नक्की कुडामध्ये व्हिजिट करा. तुमचा ॲड्रेस मी सांगते कुठे असतो काय तो. इंस्टाग्रामवरती आणि यूट्यूबमध्ये पण टाकीन पोस्ट. तर आता काय नाही, आता करते मस्त आजचा ब्लॉग इकडेच एंड. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की आवडला असेल. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.